ब्रेकफास्ट रेडी बरं का. पहिलं हे 2 केळं टाकून त्याच्यानंतर काजू टाकतो. तर एवढं झालं. भावांनो बरे का नाला आहे सध्या जीव कशी थांबले. आज आपण लवकर आले बरं का. चालेल म्हणजे कसं माहिती आहे का, लवकर आले नाही होता, लवकर येऊन लवकर करून जावं लागेल. लवकर आलो लवकर आलो तेव्हा निघालो बघा 6:15. तर आपण आलो 10 मिनिटामध्ये आलो आणि अजून जीव नाही उघडली. तर आता लवकरच उन्हाळा चालू झाला मार्चमध्ये. तर मार्च एप्रिलमध्ये लई कडक राहणार बरं का. एकदम असं घाम निघतोय माझा. गाल गाठलं उलटा पण गरमी पण वाढले जास्त. बस आता मी इथंच थांबतो, कुठतरी बसतो इथं खाली बसतो. उघडला आतमध्ये जिममध्ये बघा मी चेंजिंग रूममध्ये जाऊ. आता मुलं जास्त आहेत. आपली तयारी झाली, आपली पूर्ण तयारी झालं का आपण येऊ बाहेर. पहिलं आपलं सामान स्टँड, आपलं जीव आहे स्टँड, आपली सेफ्टी आपलं. आता यस मोबाईल काढून येतो. पहिलं स्टँड तुटलं ना मग आपला जीव गेला. तरी बघा एवढं साहित्य आहे आपलं. तर दरवाजा बंद करणं आपलं कर्तव्य आहे. वेट बघायचं का असं नाही आज नाही. पूर्ण तयारी झाली आहे. फ्रेश झालं का काहीतरी मूड चेंज होतो माझा. मूड फ्रेश वाटते, खोटं नाही बोलत. आता आहे आपला बघा बिनकामाचं बोलण्यापेक्षा आपण चॅलेंज चालू करू. हा एपिसोड आपला 28वा बरं का. तुम्हाला माहिती आहे चॅलेंज कोणतं आहे काय नाही. स्ट्रेंथ चॅलेंज 23 दिवस कंप्लीट झाले, 23 एपिसोड कंप्लीट झाले. मला फक्त 50% फरक दिसतो स्वतःमध्ये, 50% बाकी आहे. 3 कंप्लीट झाला मग आपली लेवल 4था आणि 5वा हार्डवर्क खाली. जेवढं 3रं लेवल हार्डवर्क आहे ना, 4था आणि 5वा तर लय हार्डवर्क आहे. तरी चला मी पहिलं वॉर्मअप करून घेतो. पुन्हा आज आपण मारणार आहे बायसेप, दोन्ही पण मिक्स करू. तर चॅलेंजचं पण ह्याचं पण डायरेक्ट वरी भेटतो. तर आपला वॉर्मअप कंप्लीट. पहिला आपण हाताला बांधून घेऊ. पहिला हाताला बांधून घेऊ पटापट. ही गरमी जास्त होत आहे माझ्यामुळे फॅन लावतो, पण तिथं नाही करत, तिकडे करतो फॅन लावली तर बरं का. लावून घेऊ. आपले हे गाण्यासाठी मोटिवेशन नाही भेटत ना. ते बघा 45 मिनिट म्हणलं तरी 15 आणि 24 5-20 तर आपल्याला संपायला पाहिजे ते बरं का. तरी चला टोटल 1 तास झाला आहे. पण स्टार्टअप केलं तर 4:50ला आणि आता वाजले 5:50. कार्डिओ मारलं. कार्डिओला 10 मिनिटच मारलं, फक्त 15 मिनिट म्हणतो तुम्हाला सॉरी बरं का भावांनो. आपल्याकडे टाईम कमी होता म्हणून मी मिनिट मारलं आणि उद्या आपण 15 मिनिट मारू. आपलं ॲप्स असते पण मारू बरं. बसतो मी. तर कार्डिओ मारलं तर आपल्याला भारी फ्रेश वाटते. मला वाईट विचार येत नाहीत. तर बघू आपल्याला फोकस राहते का. पहिलं आपण आपले हिंदू पुशअप मारून घेऊ. आपण मारला हिंदू पुशअप आणि आपण हाताला पण बांधून घेतले. तर मी हिंदू पुशअप मारताना कसं होतं ताकदची बघू आता आपल्याला. मला सोपे गेली म्हणजे इझी गेली. मला भीती वाटली ती तत्कालीत म्हणून, तर मला सोपे गेले बरं का. तर भरपूर लागले आपल्याला. इझी मारलं म्हणजे कसं माहिती आहे का, काल आपल्याला दुसऱ्या सेटला का तिसऱ्या सेटला इझी चालते आणि पहिल्या दुसऱ्या सेटला जाणं गेली ते आपल्याला पहिल्या सेटमध्ये 4 मारले. एकदम फरक पडतोय बरं का. वेप्रेट आणि क्रेटिनचा मला दिसतोय फरक. असा लोक आपला फरक दिसत होता मध्ये. तर आपल्या पहिल्या सेटमध्ये एकदम प्रॉपर आले. आपला बॅलन्स बिघडला नाही काय नाही, एकदम प्रॉपर मारलं. आणि बघू दुसऱ्या सेटला.
आहे तुम्ही दुसऱ्या सेटला एकदम मी पूर्ण खाली चालतो, फरक पडतो बरं का. पहिल्या सेटला थोडे 50% इझी, दुसऱ्या सेटला 90% इझी गेले. मला वाटलंच नाही की माझ्या हाताला जास्त त्रास होतोय, नाही झाला जास्त प्रेस पण नाही झाला बरं का. आपल्यामध्ये फरक पडतो. दुसऱ्या सेट तर मला भारी गेला. बघू तिसऱ्या सेटला काय. हे माझं फक्त लक्ष नव्हतं बरं का, माझं लक्ष दुसरीकडेच होतं. तुम्ही गलती करू नका, जे तुम्ही करताय ना फोकस करा. आणि माझी गलती तेच झाली, माझं लक्ष नव्हतंच. खरं सांगायला काय, माझं लक्ष नव्हतं म्हणून लागलं थोबाडावर. तुम्ही वाचला, सालपट निघालं, फार सालपट निघाले बा. तुम्ही करताय ना तेच करा, बस तिथंच ठेवा. जे तुम्ही करताना तेच करा. आणि म्हणजे माझं बोलायचा अर्थ की तुम्ही डोक्यात आणू नका. आता माझ्या डोक्यामध्ये तीच विचार होते, मी पडलो तर आपल्याला 5 मारायचंच आहे, जे होईल ते होईल. का सीन झाला माहिती आहे का, मध्ये विचारत होते, ताकद होते म्हणून वाचली बरं का. तुम्ही अशी गलती करू नका. जे तुम्ही करताय त्याच्यावरच फोकस करा. आणि मी बघा 3 प्रॉपर मारलं, 1 हाफ मारलं, अर्धा मारलं, पावणे अर्धा मारलं. माझी गलती झाली की माझं लक्ष नव्हतं. वाईट कसं माहिती का, विचार दुसरी चालू होते माझ्या डोक्यामध्ये म्हणून मी पडला. आता पण तेच फुलालतं माझ्या डोक्यात. करू नका. तर मी पहिले रेस्ट करतो. पायाचं सलपट निघाले एकदम, पाय कसे झाले बघा. तर जाऊ द्या, नेक्स्ट टाइम आपण लक्ष देऊ. आपली एक्सरसाइज कंप्लीट झाली पहिली. आणि आता आपण घेणार आहे दुसरी एक्सरसाइज, हँड स्टँड होल्ड. जमल का नाही काय माहीत, माझं थोडं दुर्लक्ष होते, तरी आपण प्रयत्न करू थांबायला. हो ना, तुम्हाला खोटं नाही बोलत, मला हातावर थांबा येते. इथलंच आहे. पहिल्या बारीत पडलो, दुसऱ्या बारीत पण पडलं मी, आणि तिसऱ्या बारीत मी थांबलं डायरेक्टच. कमीत कमी आपण 10 सेकंद थांबला असेल तरी जमते. थोडं फोकस जाते, फोकस राहते जाते. जेव्हा फोकस असते तेव्हा आपण थांबतोय, जेव्हा फोकस नसते तेव्हा पडतोय. तर तुम्ही काळजी घ्या की तुम्ही लक्ष ठेवा तुमचं बरं का. पहिल्या सेटला आला आहे, थोडं डोळे बंद करतो, दुसऱ्या सेट कंप्लीट झालं. हो, मी आत्ता गलती काय केलं माहिती आहे का, दुसऱ्या सेटचा व्हिडिओ शूट नाही केला, ते तसंच गेलं. ते आपण परत करू, सेट थांबून बघू बरं का. आता थांबून नाही, जे आहे ते टाइम लावले आपण, बरोबर स्टडी केले ना, ती जाऊ दे दुसऱ्या सेटला. मी सेटच नाही, म्हणजे कसं माहिती आहे का, व्हिडिओ चालू नाही केला. मेन मुद्दा मत आपला जमत आहे हातावर थांबायला. असलं का थांबतोय, लक्ष नसणार का पडतोय. तिसऱ्या सेट बाकी आहे, काहीतरी धमाल करू. 2 आपल्याला हातावर
जमत आहे. मी कमी 30 सेकंद थांबला असेल तिसऱ्या सेटला. लक्ष होतं म्हणून मी 30 सेकंद थांबलं, मी लगेच पडलो. नसतं 1 मिनिट थांबायचं मी प्रयत्न केलं असतो बरं का. मला जमत आहे आता कसं माहिती आहे का, मध्ये भरपूर ताकद आहे असं मला वाटते. सगळा खेळ आपला हातामध्येच आहे बरं. जेव्हा जेव्हा मी करतोय मी हातावर थांबते तेव्हा माझं लक्ष असते, जेव्हा मी पडतो तेव्हा समजून घ्या की माझं लक्ष नसते. काही प्रॉब्लेम नाही, फक्त मेडिटेशन करायची गरज आहे आपल्याला. तरी आपली झाली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट केल्यानंतर भेटू. आता आपण घेणार आहे 1 स्पाइक पुशअप. जेवढे गेले तेवढे घेऊ. गेल्यावर आपण गलती का केलं माहिती आहे का, चुकीचं मारलं. दुसऱ्या सेटला झपाझप मारलं. मी बघितली व्हिडिओ. आता चूक नाही करायचं, प्रॉपर मारायचं, परंतु कमी मारायचं का. तरी चला पहिलं सेट घेऊ. दुसऱ्या सेटला का चुकीचं मारतो मी समजत नाही. आता पण चुकीचंच मारलंय मी, मारला तसंच मारलंय. सेटला प्रॉपर आली आणि दुसऱ्या सेटला चुकीचं का मारतोय असं वाटतं की मला मनामध्ये. मी फटाफट फास्ट मारण्याच्या नादामध्ये चुकी करतोय. तेच आहे, जास्त क्वांटिटी असल्यामुळं जास्त मारायचा प्रयत्न करतो फटाफट आणि मारतो मी, त्याच्यामुळे चुकीचं मारतो. कसं माहिती आहे का, होते मी पण जास्त क्वांटिटी असल्यामुळे आपण फास्ट मारायचा प्रयत्न करतो, चुकीचं मारतोय. लवकर पण जातात, इझी पण जातात. तिसऱ्या सेटला प्रॉपर मारू एकदम दमानं. चला जे झालं ते बघू. पहिलं 5 मारले, प्रॉपर मारलंय. या चुकीचं मारलंय. पहिली व्हिडिओ बघतोय. फक्त थांबलं बघा, 16 सेकंद थांबलं. काल 15 सेकंद थांबलं तर पहिल्या सेटला. आता आपलं फक्त 1 सेकंद वाढला आहे. मला त्रास पण काही नाही झाला, इझी थांबलो मी. आणि बघू आता दुसऱ्या सेटला किती वेळ थांबतोय. या चुकीचं करतोय वेट. आणि लास्टचा 27वा एपिसोड संपला नाही अजून बरं का. तर तिसऱ्या सेटला मी थांबलं 25 सेकंद थांबलं. आपल्यामध्ये ग्रोथ आहे. चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. तरी आता 6:30 होत आहेत, 6:20 झाले. आपण घरी जाऊ, वे प्रोटीन आणि क्रिएटिन घेऊ. आहे बघा बरं का. तर पहिलं वे प्रोटीनचा एक स्कोप टाकू. इथे स्कोप ठेवला आहे हे बघा बरं का. जास्त पण नाही कमी पण नाही. तर एक स्कोप असं दिसते. गेलं जाऊ द्या, दिसणं गेले बरोबर.
तर आपण 250 ml पाणी टाकू. तरी चला मिक्स करून घेऊ. तर एक स्कूप क्रिएटिन बघा हा टाकू. तर टाकला आहे. ढक्कन लावून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ. आता संपला आहे.